नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया आजची एक सुंदर कथा. मालक मला झोपडीत अधिकच जवळ घेऊन झोपले होते. मालक माझ्या अंगावरून हात फिरवत सगळे कपडे काढून टाकले. आता काहीच राहिलं नव्हतं. मालकाने एक बोट आतमध्ये घुसवली. मी वेदनेने विवळू लागले. मालकाने जाणवलं की माझी आता ओली झाली आहे. त्याने मला झोपडीत खाली झोपवलं व आपले पण सगळे कपडे काढून टाकले. मालकाचा सोन्या पाहून दीपाची आडच्याने म्हणाली, "आई ग, एवढा मोठा?" आणि लगेचच मालकाने, "तर मित्रांनो, माझे नाव दीपाली आहे आणि मी एका छोट्याशा गावामध्ये राहते. मी 30 वर्षांची देखणी व आकर्षक बांधा असलेली मुलगी आहे. खेड्यात लवकर लग्न होतात. त्यामुळे लग्नाला जरी 4 वर्ष झाली तरी माझ्यावर जवानीची जादू कायम होतीच. माझ्या छातीवरून व शरीरावरून तसे सात दिसून पण येत होते. 35-35 साईजच्या चवळीच्या शेंगेसारखे माझी बारीक कमरेमुळे छातीवरील मांसल सुद्धा असे स्पष्ट टपोरे, गोळे व मडक्यासारखे गोलाकार नितंब अधिकच मोठे व उठून दिसायची. पावसाळ्याचे दिवस होते. मी मालकाच्या शेतात काम करत असताना संध्याकाळ झाली. आकाशात ढग दाटून आले होते आणि वातावरणात पण गारवा होता. मी शेतात काम करत होते. तेवढ्यात अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. मी घाईघाईने शेजारच्या झोपडीकडे धाव घेतली. ती झोपडी मला अशा पावसाळी परिस्थितीत थोडी आडोशीच अशी मिळून देत असे. पावसाचा जोर एवढा वाढला की घरी जाणं जवळजवळ अशक्यच होतं. माझं शेताजवळ एक नदी होती आणि पावसामुळे नदीला प्रचंड पूर आला होता. मी झोपडीत बसून थांबले, पण परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. थोड्याच वेळात मालक झोपडीमध्ये आले. त्यांचे घर दूर असल्यामुळे तेही आश्रयासाठी झोपडीत आले होते. ते आल्या आल्या ते आल्यावर खूप ओले झाले होते आणि मलाही ओलाव्यामुळे थंडी वाजत होती. पाऊस कमी होण्याचं काही चिन्हच दिसत नव्हतं. आम्ही दोघे झोपडीत अडकून पडलो होतो. रात्रीचे अंधाराचे आता सावट पसरले होते आणि थंडीने शरीर कडकडायला लागलं होतं. झोपडीत कोणतेही उबदार कपडे किंवा शेकोटी करण्याचं काहीच साधन नव्हतं. आम्हाला एकमेकाचा आधार घ्यावा लागणार होता, कारण थंडी एवढी वाढली होती की तिथे बसून राहणं खूपच अवघड झालं होतं. मी दिसायला गोरी, भरदार शरीराची होते आणि नेहमी साडी नेसायची आणि माझे साधेपणातही एक आकर्षण होतंच. माझी छाती थोडीशी मोठी असल्यामुळे मी थोडी जास्तच उठून दिसायचे आणि त्यामुळे माझ्याकडे लोक खूप आकर्षित होऊन जायचे. पण मला ते कधीच त्रासदायक वाटलंच नाही, कारण मी स्वतःला जसं आहे तसंच स्वीकारलं होतं. माझी साडी मला साडी आवडती हेरी होती आणि त्यात मी नेहमी आत्मविश्वासाने वावरायची. त्या दिवशी मी काळ्या रंगाची साडी नेसली होती. साडी खूपच साधी व पातळ होती, पण तिच्या रंगामुळे ती खूप आकर्षक वाटत होती. साडीवर मी पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला होता, जो साडीला एकदम छान असा शोभून दिसत होता. साडी आणि ब्लाऊजचा रंगसंगती खूपच सुंदर होती. मी नेहमीप्रमाणे केस मोकळे सोडले होते. फक्त मी क्लचर मारले होते. लोक मला नेहमीच लक्षात ठेवायचे आणि त्यातल्या त्यात माझं मोठं आकर्षक असलेलं शरीर, सौंदर्य त्याचं लक्ष वेधून घ्यायचं. सोबतची ती रात्र मला अजूनही आठवते. त्या रात्रीही मी हाच फिरावा घातला होता. वेगवेगळ्या रंगाच्या साडीमुळे माझा गोरा रंग अजूनही खुलून दिसत असे आणि पिवळ्या ब्लाऊजमुळे तर मला एक प्रकारची चमकच होती. मालकाने माझ्याकडे कधीच वाईट नजरेने पाहिलंच नाही. त्या रंगाच्या साडीत नेहा ब्लाऊजमध्ये मी त्या रात्री खूपच आकर्षक दिसत होते. पण मालकाच्या वागण्यात मात्र एक साधेपणा आणि माणुसकी होती, ज्यामुळे मला त्यांच्यासोबत सुरक्षित वाटलं होतं. मालक माझ्या वयाने माझ्यापेक्षा लहान होता. त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एक साधेपणा आणि आदर होता, ज्यामुळे त्याच्याशी बोलताना मला नेहमीच चांगलं वाटायचं. आम्ही दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवत होतो. आम्ही विविध विषयांवर चर्चा करत होतो. त्यांचं बोलणं इतकं साधं होतं की त्यांच्याशी गप्पा मारताना मला कधीच कोणताही ताणच जाणवला नाही. त्यांच्या
व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचा सौम्य आकर्षण होतं, जे मला त्यांच्याशी सतत संवाद साधण्यास प्रेरित करायचं. त्या रात्री थंडी प्रचंड वाढली होती. आम्ही दोघंही एका सुरक्षित जागेची शोधाशोध करत होतो, कारण बाहेर पडण्याची कोणतीच परिस्थिती शक्यच नव्हती. पावसामुळे पुराची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यातून सुटका होण्याची कोणतीच चिन्हे आम्हाला दिसतच नव्हती. थंडीमुळे तर माझं शरीर पूर्ण थरथरू लागलं होतं. आता मालकसुद्धा त्याच परिस्थितीमध्ये होता. आम्ही दोघेही थंडीच्या फार डोहामध्ये अडकलेलो होतो. पण त्याचवेळी परिस्थितीचं गांभीर्य जाणून मला एक उपाय सुचला आणि मी मालकाकडे पाहिलं आणि विचार केला. आपल्याला या थंडीत वाचायचं असेल, तर उष्णतेची गरज आपल्या अंगातूनच आपल्याला घ्यावी लागेल आणि उष्णता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र झोपण्यावाचून पर्यायच नाही. मी मालकाला मी मालकाला असं सांगितलं, आपल्याला रात्री जिवंत राहायचं असेल, तर आपल्याला एकत्र झोपूनच अंगातील उष्णता टिकवावी लागेल. त्यांचं हे ऐकून चेहऱ्यावर थोडासा विचारमग्न भाव आला. त्यांनी काही क्षण विचार केला, पण परिस्थितीचं गांभीर्य समजल्यावर तेही तयार झाले. मी मनात विचार केला, की ही संधी, ही अशी परिस्थिती नव्हतीच. प्रचंड थंडी आणि निसर्गाच्या या आव्हानातून वाचवण्यासाठी आम्हाला एकमेकांच्या उष्णतेची गरज होती. आता मालक माझ्या शेजारी येऊन झोपला होता. त्यांच्या अंगाची उष्णता मला थोडी थोडी जाणवू लागली होती आणि हळूहळू अंगातली थंडी पण आता कमी होऊ लागली. आम्ही आम्ही जवळ येत गेलो आणि उष्णतेमुळे आमच्या शरीरावरचा थंडीचा ताप सुटू लागला होता. ती रात्र फार कठीण होती, पण आम्हाला त्यातून थोडासा आराम मिळत होता. सुरुवातीला आम्ही एकमेकांजवळ फक्त उष्णता टिकवण्यासाठीच होतो. पण नंतर हळूहळू परिस्थिती थोडी थोडी बदलू लागली होती. बालकाचा हात हळूच माझ्या पाठीवर फिरू लागला आणि त्यांचा तो स्पर्श मला खूपच सुखद वाटू लागला होता. त्या स्पर्शात एक वेगळीच उभारी होती, जी फक्त शरीराची नव्हती तर भावनांची होती. मी सुद्धा त्यांच्या जवळ गेले आणि तो मला अधिकच जवळ घेऊन झोपला. मालक आता हात फिरवत सगळे कपडे काढून टाकत होते. आता शरीरावर माझ्या काहीच राहिलं नव्हतं. मालकाने एक बोट माझ्यामध्ये घुसवली. तेव्हा मी वेदनेने विळू लागली होती. मालकाला जाणवलं की आता माझी पूर्ण ओली झाली आहे. त्याने मला खाली झोपवलं व आपले पण सगळे कपडे काढून टाकले. त्याचा मालकाचा सोन्या पाहून दीपाली अशी अडुशाला झाली आणि म्हणाली, "आई गं, एवढा मोठा?" तसा तिच्या नवऱ्याचा लहानच होता. पण मालका एवढा सोन्या तिने कधी पाहिलाच नव्हता. तो आत बसल्या-बसल्या तिच्या चिमणीची काय अवस्था होणार याची तिला चांगलीच कल्पना होती. तो हसत-हसत तिच्याकडे गेला व सरळ तिच्या चिमणीत तोंड घातलं. गावरान पाखरूसाठी हे अनपेक्षितच असतं. पण यात तिला सुख जबरदस्त मिळत होतं. ती खूप ती खूपच उतावळी झाली होती व त्याचं डोकं स्वतःच चिमणीवर दाबू लागला व आपला एक हात त्याची बॅट पकडून खेळू लागली. तो दाब सहन न झाल्याने मालक उठला व सोन्या वेगळ्या जागेत खेळू लागला. पण तिने असं कधी घेतलंच नव्हतं. ती बोलायची, "हे कोण घेतं का? घाण आहे ते." पण मालकाने जबरदस्ती तिथे कोंबलं. आधी विरोध करू लागली होती, पण नंतर टेस्ट लागली व विरोध बंद झालं. थोडा वेळ टेस्ट लागल्यावर ती म्हणाली, "आता सहन होत नाही." ग्राउंड दाखवत म्हणाली, "खेळा ना आता क्रिकेट. आता बस. वर चांगला चौका मारा आणि आता घुसवा. आता घुसवा तुमच्या नांगरात आणि सगळी जमीन भुसभुशीत करा आणि शांत करा मला." मग मालकाने तिला झोपडीत खाली झोपवलं व तो वरती आला व तिच्या ग्राउंडच्या मध्ये जाऊन अंदाज घेऊन बॅट टेकून एक जोरदार छक्का मारला. तशी दीपाली ओरडली, "आई गं, किती मोठा छक्का मारता हो तुम्ही." अशी म्हणाली. "अजून तर काहीच नाही. इतकी रडतीच जोराने खेळल्यावर." "मग खेळल्यावर काय होणार? तुझं तर." दीपाली म्हणाली. "मग मारा की छक्का. मला कितीही त्रास होऊ दे. मी कितीही ओरडू दे. तुम्ही थांबू नका. जोरात जोरात मारून मॅच जिंकवा. बॉलला फोडून टाका. ग्राउंडला चिरून टाका." तिच्या या बोलल्याने तो जास्त चेक आला
व अजून एक जोराचा सिक्स दिला. ती खाली खूप ओरडली, कारण यावेळेस खूपच लागला होता सिक्स. आता तिला बोलता सुद्धा येत नव्हतं. तिच्या तोंडातून फक्त "बस कर" आवाज येत होता, कारण ती खूप थकली होती. खाली मालक जोरजोरात शिक्के लावतच होता. जवळजवळ अर्धा तास त्यांची क्रिकेट चालू होती. मग मालकाचा स्पीड अजूनच वाढला. आता झोपडीमधून फक्त गरम वाफ येत होती. तिने त्याला घट्ट पकडून तिचे नखे त्याच्या पाठीत घुसवली. मालकाचा वेग अजूनच वाढला. तो शहारू लागला. दीपालीने पण आपली पकड अजून घट्ट केली व ओरडली, "ऐक गं मालक!" पण आपल्या चांगल्या स्पीडमध्ये येत होता. तिच्या झोपडीमध्येच पाणी सोडून दोघेही शांत झाले आणि सकाळी आम्ही दोघेही जागे झालो. बाहेर पाहिलं तर पाऊस थांबला होता आणि पुराचं पाणी पण ओसरलं होतं. वातावरण आता थोडंसं स्वच्छ झालं होतं. पण आमच्या मनात रात्रीच्या त्या घडामोडीची आठवणींनी जागा घेतली होती. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मालकाच्या चेहऱ्यावर काही संकोचाने विचार करत दिसत होते. आणि मला हे समजलं की त्यांच्या मनात रात्रीचं जे काही घडलं त्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. मी त्यांच्याकडे शांतपणे पाहिलं आणि त्यांना म्हणाले, "मालक, जे काही घडलं ते फक्त आपला जीव वाचवण्यासाठी होतं. तुम्ही याबद्दल काही विचार करू नका." माझ्या वाक्याने त्याला काहीसा दिलासा मिळाला. त्याने माझं म्हणणं मान्य केलं आणि तोही हळूहळू गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करू लागला. त्या दिवशी आम्ही दोघे निशब्द झालो होतो. एकमेकांशी फारसं बोललो पण नाही. पण मनात एकमेकांच्या भावना होत्याच. जे काही घडलं ते या परिस्थितीमुळेच घडलं होतं. पण त्या क्षणाची गोडी आणि उष्णता काही दिवस मनातच राहिली. तर अशा पद्धतीने आम्ही आमचा जीव वाचवला होता. ती रात्र खूप कठीण होती आमच्यासाठी. थंडी आणि पुरामुळेच तर परिस्थितीची आणखीनच कठीण झाली होती. अंगातली उष्णता टिकवण्यासाठी आम्हाला एकमेकांचा जवळ झपावंच लागलं. तर मित्रांनो, कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकरच नवीन कथेसोबत.